नमस्कार. मराठी स्टोरी हब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे मायेचा पदर. आईचा पदर हा फक्त साडीचा तुकडा नसतो, तर तो लेकरांच्या डोळ्यातले अश्रू पुसणारा एक हात असतो. उन्हात सावली देणारं छत्र असतं आणि संकटाच्या वेळी देवासारखा आधार असतो. पण ज्याच्या डोक्यावरून एकदा आईचा पदर निघून जातो, त्यालाच त्याची खरी किंमत कळते. आजची कथा आहे एका अशा मुलाची, ज्याने आयुष्यभर पैशामागे धावताना आईचं प्रेम कधीच समजून घेतलं नाही. आई रोज त्याची वाट पाहायची, त्यासाठी देवाला हात जोडायचे आणि आपल्या साडीच्या पदरात त्याच्यासाठी एक अमूल्य गोष्ट जपून ठेवायची. पण एक दिवस आई कायमची या जगाचा निरोप घेऊन गेली. तिच्या अंत्यसंस्कारानंतर घर आवरत असताना तिच्या जुन्या साडीच्या पदरात एकच चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी वाचताच मुलाच्या आयुष्याचा संपूर्ण मार्गच बदलून गेला. त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? आईने आपल्या पदरात कोणतं रहस्य लपवलं होतं आणि एका चिठ्ठीने मुलाला स्वतःची चूक कशी दाखवून दिली, हे जाणून घेण्यासाठी ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजची कथा फक्त एक गोष्ट नाही, तर प्रत्येक आईच्या प्रेमाची आणि प्रत्येक मुलाच्या कर्तव्याची जाणीव करून देणारी भावना आहे. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा मायेचा पदर. पहाटेचे 5 वाजले होते. गाव अजून गाढ झोपेत होतं, पण गावाच्या टोकाला असलेल्या छोट्याशा कौलारू घरात दिवा आधीच लागला होता. 60 वर्षाची शांता नेहमीप्रमाणे उठली होती. तिने अंगण झाडलं, तुळशीला पाणी घातलं, देवासमोर दिवा लावला आणि मुलाच्या नावाने हात जोडले. तिचे गुडघे दुखत होते, हात थरथरत होते, पण चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे समाधान होतं. तिचा एकुलता एक मुलगा रोहन शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता. मोठा बंगला, महागडी गाडी, भरपूर पगार. त्याच्याकडे सर्व काही होतं. फक्त एक गोष्ट नव्हती, आईसाठी वेळ. शांता रोज सकाळी त्याला फोन करायची. बाळा, जेवलास का? तुझी तब्येत ठीक आहे ना? जास्त काम करू नको. पण रोहनचं उत्तर कायम सारखंच असायचं, आई, मी मीटिंगमध्ये आहे, नंतर बोलतो, आणि फोन कट व्हायचा. शांता कधीच तक्रार करायची नाही. ती फक्त देवाला म्हणायची, देवा, माझ्या लेकराला सुखी ठेव. तिच्या हिरव्या जुन्या साडीच्या पदराला एक छोटीशी गाठ कायम बांधलेली असायची. गावातील बायका तिला अनेकदा विचारायच्या, शांता, या गाठीत काय आहे ग? ती फक्त हसून म्हणायची, माझ्या रोहनचं भविष्य. सगळ्यांना वाटायचं कदाचित काही पैसे असतील किंवा एखादा दागिना असेल, पण त्या गाठीत काय आहे हे फक्त शांतालाच माहीत. एक दिवस सकाळी शांता देवासमोर बसून मुलीसाठी प्रार्थना करत होती. अचानक तिला चक्कर आली आणि ती अंगणातच कोसळली. शेजाऱ्यांनी धावत जाऊन तिला दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी केली आणि गंभीर आवाजात म्हणाले, आता यांना मुलाची गरज आहे, त्याला ताबडतोब बोलवा. शेजाऱ्यांनी रोहनला फोन केला. रोहन, तुझ्या आईची तब्येत खूप गंभीर आहे, शक्य तितक्या लवकर गावाला ये. रोहन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, काका, उद्या माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, 2 दिवसांनी येतो. फोन कट झाला. शेजाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. शांताने हळूच विचारलं, माझा रोहन येतोय ना? त्यांनी मन घट्ट करून उत्तर दिलं, हो ताई, येतोय. हे ऐकून शांता हलकंसं हसली. तिने आपल्या साडीच्या पदरावरील गाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, तो आला की हे त्याला द्यायचं आहे. 2 दिवसांनी सकाळी संपूर्ण गावात बातमी पसरली, शांता गेली. गावातील प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. रोहनला फोन आला. त्याच्या हातातून मोबाईल खाली पडला. तो धावत गावाकडे निघाला. घरी पोचल्यावर त्याने आईला शेवटचं पाहिलं. तिचा थंड पडलेल्या हाताला धरून तो ढसाढसा रडू लागला. पण आता खूप उशीर झाला होता. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंनी त्याला आईची ती जुनी हिरवी साडी दिली आणि म्हणाल्या, बाळा, तुझ्या आईने शेवटच्या श्वासापर्यंत या पदराची गाठ जपली. ती म्हणली होती की माझ्या रोहनला ही गाठ नक्की उघडायला सांग. रोहनचे हात थरथर कापू लागले. त्याने गाठ सावकाश सोडली. त्यातून एक जुनी दुमडलेली चिठ्ठी आणि एक छोटंसं कापडी पाकिट खाली पडलं. ते पाहून त्याच्या हृदयाची धडधड वाढली. त्या चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं ज्यामुळे त्याचं आयुष्य हे कायमचं बदलणार होतं? रोहनने थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उघडली. कागद खूप जुना झाला होता, पण प्रत्येक शब्दात आईची माया भरून वाहत होती. प्रिय रोहन, जेव्हा तू ही चिठ्ठी वाचशील तेव्हा कदाचित मी या जगात नसेल, पण बाळा, हे लक्षात ठेव, आई कधीच मरत नाही.
ती आपल्या मुलाच्या आठवणीमध्ये, त्यांच्या श्वासात आणि त्यांच्या प्रत्येक यशात कायम जिवंत असते. मला तुझ्यावर कधीच राग नव्हता. तू माझ्याशी कमी बोलायचास. माझी विचारपूस करायला तुला वेळ मिळत नव्हता. तरीही मी रोज देवाला एकच प्रार्थना करायची, माझा मुलगा नेहमीच सुखी राहू दे. कारण आईचं प्रेम कधीच कमी होत नाही. रोहनच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. प्रत्येक शब्द त्याच्या मनावर घाव घालत होता. तो पुढे वाचू लागला. तू लहान होतास तेव्हा रात्री तुला ताप आला की मी रात्रभर जागी बसायची. तू भुकेला राहू नये म्हणून मी अनेकदा स्वतः उपाशी झोपले. तुझ्या शिक्षणासाठी माझे दागिने विकले. पण तुला कधीच सांगितलं नाही. कारण आईने केलेला त्याग मोजण्यासाठी नसतो, तर तो फक्त लेकराच्या आनंदासाठी असतो. रोहनला त्याचं बालपण आठवू लागलं. आईच्या खुशीत झोपणारा तो छोटा मुलगा आणि आज मोठा झाल्यावर आईसाठी 2 मिनिटांचा वेळही न काढणारा तोच माणूस. त्याने डोळे पुसले आणि चिठ्ठी तो पुढे वाचू लागला. बाळा, या पदरात एक छोटंसं कापडी पाकिट आहे. त्यात सोनं नाही, पैसे नाहीत, पण माझ्यासाठी ते जगातील सर्वात मोठं धन आहे. त्यात तुझ्या लहानपणीचा पहिला फोटो, तुझ्या केसांचा छोटासा वटवा, तुझ्या पहिल्या वाढदिवसाचं शुभेच्छा कार्ड आणि तू पहिलीत असताना मला लिहिलेली छोटी चिठ्ठी आहे. रोहनने थरथरत्या हातांनी ते पाकिट उघडलं. एकामागून एक त्या आठवणी त्याच्या समोर पडू लागल्या. शेवटी त्याला एक छोटीशी चिठ्ठी दिसली. त्याने ती उघडली. तर वाकड्या तिकड्या अक्षरात लिहिलं होतं, आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. हे शब्द वाचताच रोहनचा बांध फुटला. तो आईची साडी छातीशी कवटाळून मोठ्याने रडू लागला. आई, तू माझ्या प्रत्येक आठवणी जपून ठेवल्यास, पण मी तुझ्यासोबतच्या आठवणी जगायलाच विसरलो गं. मला माफ कर आई. मला एकदा तरी परत ये. पण आता उत्तर देण्यासाठी आई नव्हती. होता फक्त तिच्या साडीचा मायेचा पदर आणि त्या पदरात आयुष्यभर जपलेलं ते निस्वार्थ प्रेम. रोहन संपूर्ण रात्र झोपू शकला नाही. आईची चिठ्ठी पुन्हा वाचत होता. प्रत्येक वेळी त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागायचे. त्याला जाणवत होतं की ज्याच्यासाठी आईने आयुष्यभर त्याग केला, त्याच मुलाने तिच्या शेवटच्या काळात तिला एकटं सोडलं. सकाळ होताच तो आईच्या फोटोसमोर गेला. हात जोडून म्हणाला, आई, मी तुझा गुन्हेगार आहे. तू मला आयुष्यभर माफ करत राहिलीस, पण मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आजपासून मी असं काही करेन ज्यामुळे प्रत्येक आईच्या चेहऱ्यावर हास्य येईल. हे बोलून तो घराबाहेर पडला. सर्वप्रथम तो गावातील वृद्धाश्रमात गेला. तिथे अनेक वृद्ध आईवडील आपल्या मुलांची वाट पाहत बसले होते. कोणाच्या मुलाने वर्षानुवर्ष भेट दिली नव्हती, तर कोणाला स्वतःच्या मुलांनी घराबाहेर काढलं होतं. रोहनने त्या सगळ्यांकडे पाहिलं आणि त्याच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्याला प्रत्येक चेहऱ्यात स्वतःची आई दिसत होती. तो एका वृद्ध आईजवळ बसला. त्या प्रेमाने म्हणाल्या, बाळा, तू कोण? रोहनचा गळा दाटून आला. तो हळूच म्हणाला, आजपासून तुमचा मुलगा. त्या वृद्ध आईने थरथरत्या हाताने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अनेक वर्षांनी कोणीतरी त्यांना आई म्हटलं होतं. त्या क्षणी वृद्धाश्रमातील अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्यानंतर रोहनने आपल्या आईच्या नावाने मायेचा पदर नावाचा एक छोटासा उपक्रम सुरू केला. गावात एकट्या राहणाऱ्या वृद्ध मातांना दररोज अन्न, औषधं आणि आवश्यक मदत पोहोचण्याची जबाबदारी त्याने घेतली. प्रत्येक सणाला तो त्यांच्यासोबत साजरा करू लागला. त्याच्या वाढदिवसाला केक कापला जाऊ लागला. त्यांना आपल्या घरच्यांसारखा मान मिळू लागला. काही दिवसातच गावातील अनेक तरुण त्यांच्या या कामात सहभागी झाले. हळूहळू हा उपक्रम शेजाऱ्यांच्या गावापर्यंत पोहोचला. एक दिवस गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सरपंचांनी रोहनचा सत्कार करण्यासाठी त्याला स्टेजवर बोलावलं. टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला होता. पण रोहनच्या हातात मात्र त्याच्या आईची ती जुनी हिरवी साडी होती. त्याने सगळ्यांसमोर ती साडी उंच धरली आणि म्हणाला, आज माझा सत्कार करू नका. सत्कार करायचा असेल तर प्रत्येक आईचा करा. कारण आई जिवंत असताना तिची किंमत समजली नाही तर तिच्या फोटोसमोर रडण्यात काही अर्थ नसतो. आईच्या पदरात कधीच पैसा नसतो, पण संपूर्ण आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम मात्र नक्की असतं. शब्द ऐकून संपूर्ण सभागृह शांत झालं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले. काही तरुणांनी त्याच क्षणी आपल्या आईला फोन लावला. काही जण कार्यक्रम संपताच थेट घरी गेले आणि आईला मिठी मारली. रोहन स्टेजवरून खाली उतरला. त्याने आईच्या साडीचा पदर डोळ्याला लावला आणि आकाशाकडे पाहत हळूच म्हणाला, आई, आज तुझा पदर माझ्या डोक्यावर नाही, पण तुझा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. आज आता आयुष्यभर कोणत्याही आईच्या डोळ्यात माझ्यासारख्या मुलामुळे अश्रू येऊ देणार नाही.
काही महिने उलटले. मायेचा पदर हा उपक्रम आता फक्त एका गावापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर आसपासच्या अनेक गावातील लोक त्यात सहभागी झाले होते. ज्या वृद्ध आईवडिलांना स्वतःची मुलं विसरली होती, त्यांच्यासाठी हा उपक्रम आशेचा किरण ठरला होता. रोहन प्रत्येक रविवारी स्वतः त्यांना भेटायचा, त्यांच्या अडचणी ऐकायचा आणि त्यांच्यासोबत जेवायचा. त्याच्या चेहऱ्यावर आता समाधान दिसत होतं, पण मनात आईची उणीव मात्र कायम होती. एके दिवशी तो आईच्या खोलीत बसला होता. कपाट आवरताना त्याला आईची एक जुनी डायरी सापडली. उत्सुकतेने त्याने ती उघडली. प्रत्येक पानावर फक्त त्याच्याबद्दलच्या आठवणी लिहिल्या होत्या. आज माझा रोहन पहिल्यांदा शाळेत गेला. खूप रडत होता, पण मीही त्याच्यापासून दूर जाऊन रडले. आज रोहनला पहिला पगार मिळाला. त्याने मला नवीन साडी आणून देईन असं सांगितलं. देव त्याला खूप मोठं करो. आज 3 महिने झाले रोहनचा फोन आला नाही, पण काही हरकत नाही. माझा मुलगा आनंदात असेल एवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. डायरीतील प्रत्येक शब्द वाचताना रोहनचं हृदय तुटत होतं. शेवटच्या पानावर आईने एक वाक्य लिहिलं होतं, बाळा, आयुष्यात कितीही मोठा झालास तरी आईची वाट पाहणारे डोळे कधीही म्हातारे होत नाहीत. हे वाक्य वाचताच रोहनने डायरी छातीशी धरली आणि तो लहान मुलांसारखा रडू लागला. दुसऱ्याच दिवशी त्याने एक मोठा निर्णय घेतला. गावातील जुनं रिकामं पंचायत भवन दुरुस्त करून त्याने तिथे मायेचा पदर माता सेवा केंद्र सुरू केलं. ज्या वृद्ध मातांना आधार नव्हता त्यांच्यासाठी ते घर बनलं, जिथे रोज सकाळी भजन व्हायचं, दुपारी एकत्र जेवण व्हायचं आणि संध्याकाळी सगळ्या आज्या आपल्या नातवंडांसारख्या मुलांसोबत गप्पा मारायच्या. त्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर मोठ्या अक्षरात एक वाक्य लिहिलं होतं, आई जिवंत असताना तिच्यावर प्रेम करा. फोटोसमोर रडण्यासाठी संपूर्ण आयुष्य पडलेलं असतं. त्या वाक्याखाली रोज अनेक लोक थांबायचे. काहींच्या डोळ्यात पाणी यायचं, तर काही जण तिथून निघताच सर्वात आधी आपल्या आईला फोन करायचे. काही वर्षांनी गावातील शाळेने रोहनला प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. भाषणाच्या शेवटी एका छोट्या मुलाने त्याला विचारलं, काका, जगातील सर्वात मोठी संपत्ती कोणती? रोहन काही क्षण शांत राहिला. त्याने आईची ती जुनी हिरवी साडी हातात घेतली, तिचा पदर डोळ्यांना लावला आणि हसत म्हणाला, ज्याच्या डोक्यावर आईचा मायेचा पदर आहे तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. कारण पैसा हरवला तर पुन्हा मिळतो, पण आई हरवली तर तिची जागा आयुष्यात कोणीच घेऊ शकत नाही. हे ऐकून संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाने दुमदुमलं. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. त्या दिवशी रोहनला समजलं, आईची माया कधीच संपत नाही. ती तिच्या पदरासारखी आयुष्यभर आपल्या लेकरांवर पसरलेली असते. कथेचा बोध, आईला वेळ द्या. तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका, कारण आईचा पदर कायमचा निघून गेल्यावर तिच्या आठवणींना मिठी मारण्याशिवाय आपल्या हातात काहीच उरत नाही. रोहनने आईची ती जुनी हिरवी साडी अलगद घडी करून देवासमोर ठेवली. त्याने दोन्ही हात जोडले आणि शांतपणे म्हणाला, आई, तू या जगात नसलीस तरी तुझा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. मी तुला आयुष्यभर वेळ देऊ शकलो नाही, पण आजपासून प्रत्येक आईमध्ये मी तुझाच चेहरा पाहेन. हा माझा तुला दिलेला शब्द आहे. खिडकीतून येणाऱ्या त्या वाऱ्याच्या मंद झुळकीने त्या साडीचा पदर हलकासा हलला आणि काही क्षणांसाठी रोहनला असं वाटलं जणू आईने पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आहे. त्याच्या डोळ्यातून अश्रू उघडले, पण यावेळी त्या अश्रूंमध्ये पश्चातापापेक्षा आईच्या प्रेमाची जाणीव जास्त होती. त्या दिवसानंतर रोहनने स्वतःचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं. प्रत्येक महिन्याला तो वृद्धाश्रमात जाऊन सर्व मातांसोबत वेळ घालवू लागला. गावात कोणतीही आई एकटी राहणार नाही, कोणत्याही आईच्या डोळ्यात आपल्या मुलासाठी वाट पाहण्याचे अश्रू येणार नाहीत, याची त्याने जबाबदारी घेतली. लोक म्हणू लागले, शांताबाई या जगातून गेल्या असतील, पण त्यांची माया अजूनही त्यांच्या मुलाच्या रूपाने जिवंत आहे. एके दिवशी संध्याकाळी रोहन आईच्या समाधीजवळ गेला. त्याने फुलांचा हार अर्पण केला आणि हळूच म्हणाला, आई, आज मी जे काही आहे ते तुझ्यामुळेच आहे. तुझ्या पदरात पैसा नव्हता, दागिने नव्हते, पण त्या पदरात जगातील सर्वात मोठं धन होतं, ते म्हणजे निस्वार्थ प्रेम. ते प्रेम मला उशिरा समजलं, पण आता आयुष्यभर तेच प्रेम इतरांपर्यंत पोहोचवणं हाच माझा धर्म असेल. आकाशात सूर्य मावळत होता. पक्षी आपल्या घरट्याकडे पसरत होते. रोहन शांतपणे उठला आणि शेवटाच्या आईच्या समाधीकडे पाहत निघाला.
त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं, तर आईचं स्वप्न पूर्ण करण्याचं समाधान होतं. मित्रांनो, या जगात प्रत्येक गोष्ट पुन्हा मिळू शकते. हरवलेला पैसा पुन्हा कमवता येतो, तुटलेलं घर पुन्हा बांधता येतं, नातीही कधीकधी पुन्हा जुळतात. पण आई फक्त एकदाच मिळते. तिच्या डोळ्यातलं प्रेम, तिच्या हाताचा घास, तिच्या पदराची सावली आणि तिच्या आशीर्वादांची ऊब हे एकदा कायमचं निघून गेलं तर आयुष्यभर त्याची जाणीव भरून निघत नाही. म्हणून जर तुमची आई आज तुमच्यासोबत असेल तर तिच्यासाठी वेळ काढा. तिच्याशी 2 प्रेमाचे शब्द बोला, तिला मिठी मारा. कारण कदाचित उद्या तुम्ही तिच्यासाठी खूप काही करू शकाल, पण ती ते पाहण्यासाठी तुमच्यासोबत नसेल. आजची कथा इथेच संपते, पण तिचा संदेश प्रत्येकाच्या मनात कायम जिवंत राहावा हीच अपेक्षा. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. कमेंट्समध्ये आई असं नक्की लिहा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन भावनिक आणि आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या मराठी कथेसोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.